तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वरदराजेश सावंत आणि आपल्या सर्वांचं कोकण मालनीबाई या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे तुळशीचं लग्न, म्हणजेच आमच्या तळ कोकणात म्हणतात बारशी. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या घरी कशाप्रकारे तुळशीचं लग्न साजरा केलं जातं ते दाखवणार आहे. आणि सर्वात पहिले आता आम्ही तुळस रंगवणार आहोत. तुळस रंगवून झालं की त्यानंतर रात्री मग तुळशीचे लग्न असणार आहेत. तर सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ खूपच छान असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत वेळ काढून पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा इकडे तुळस आहे आमची आणि हे बघा मम्मीने सरी तुळस एकदम धुवून घेतलेली आहे. पण हे बघा अजून कलर तर मागच्या वर्षी मारलेला होता, त्यामुळे बघा फिका पडलेला आहे कलर. तर आता मी कलर मारून घेणार आहे. सर्वात पहिले याच्यावर व्हाईट कलरची शेड मारायला पाहिजे, त्यानंतरच आपण याच्यावर कधी कलर मारू शकतो. तर मित्रांनो, आज 2 नोव्हेंबर आहे आणि असं वाटत तर नाही आहे की आज 2 नोव्हेंबर आहे, कारण कसं खूपच ढगाळ वातावरण आहे सगळीकडे. असं वाटणार आहे की पाऊस येईल, पण मेन टेन्शन पावसाचं हे आहे की मी तुळस रंगवणार आहे. समजा तुळस रंगवून झाल्यानंतर किंवा तुळस रंगवताना पाऊस आला तर सर्व कलर त्या पावसाच्या पाण्यामुळे भिजून जाणार आणि सगळी जी मेहनत आहे ती पाण्यात जाणार. बघूया, आज देवाच्या कृपेने समजा पाऊस नाही आला तर चांगलंच आहे. बघूया काय होतं आहे. सर्वात पहिले आता आपण तुळस रंगवायला घेऊया, चला. तर मित्रांनो, बघा तुळशीचा कलर संपूर्ण गेलेला आहे, कारण 1 वर्ष झाली तुळस रंगवून मला. आणि बाकी मम्मीने खालच्या टाईल्स वगैरे सर्व जे आहे ते व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. बाकी आता मी तुळस रंगवायला घेणार आहे, पण पाऊस येईल असं वाटतं आहे, कारण सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. बघूया कसं काय होतं आहे. इकडे मित्रांनो सफेद कलर आणलेला आहे आणि हे बघा या संपूर्ण एरियाला आता इथून सफेद कलर मारून त्यावरती नंतर कलर काढायचा आहे. तर मित्रांनो, हे बघा शेड काढून झालेली आहे. बघा चारी बाजूने इथून त्या साईडने व्यवस्थित. आता ही शेड आता मी सुकायची वाट बघणार आणि त्यानंतर मेन काम म्हणजेच रंगवायला सुरुवात करणार. तर मित्रांनो, साईडला जो कलर पडला होता थोडा तो आता साफ करून घेतलेला आहे. बाकी ते बघा ऊन तर आहे मस्तपैकी, तर सुकेल एक अर्ध्या तासात. बघूया चला. फायनली मित्रांनो, आता आपली तुळस व्यवस्थित सुकलेली आहे. चला आता आपण याच्या कलर कामाला सुरुवात करूया. मित्रांनो, हे बघा इकडे आता कलर कामाला सुरुवात झालेली आहे. थोडं आपण काढून घेतलेलं आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे बघा पूर्ण परत ढगाळ वातावरण झालेलं आहे. भीती हीच आहे की पाऊस येईल. बघूया आता काय कसं होतं आहे. बाकी कलर कामाला तर मी सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, हे बघा मी कलर करतो आहे आणि हे बघा यांचा काय सुरू आहे. मित्रांनो, हे काही पण सुरू होतं त्या बघा काय सुरू आहे. बघा नुसती मस्ती करवा दे. आता आपण कलरवर फोकस करूया. तर मित्रांनो, हे बघा बऱ्यापैकी इकडे कलर झालेला आहे आणि मला कलर कुठला कुठे काढायचा हे आपली माई आजी सांगत होती. बघा इथे मी बसलेलो कलर काढायला. तर बऱ्यापैकी झालेलं आहे. तर थोडं मधलं जे आहे ते आता जेवण झाल्यावर करून घेणार आपण. तर मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपण आता बघा देवाला वाडी दाखवलेली आहे. बघा हे जेवण आलं आहे. पुरी आहे, भात, पापड, भाजी आणि दही मला सेपरेट घेतलेलं आहे, कारण मला खूप आवडतं. तर मित्रांनो, आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि आता आपण इकडे परत आलेलो आहोत आपल्या तुळस रंगवायला. जेवण वगैरे आता झालेलं आहे. चला आता आपण ही तुळस रंगवायला परत सुरुवात करूया.
मित्रांनो आपली तुळस आपण पाहू शकता आता इकडे 80% रंगवून झालेली आहे. आता फक्त इकडे हे सफेद जे मधलं आहे ते कलर करायचं आहे. बाकी ते आता बरंच झालेलं आहे, म्हणजे छोटे छोटे डिटेलिंग आहेत ते गदा वगैरे नख वगैरे ते सगळं आहे. ते मी आता पुढच्या 5-10 मिनटात करून घेईन. तर मित्रांनो फायनली इकडे आपल्याला तुळस रंगवून झालेली आहे. पूर्ण तरी अर्धा दिवस तरी लागला आपल्याला तुळस रंगवायला. मस्तपैकी सकाळी सुरुवात केली होती आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण आपली तुळस रंगवून कंप्लीट झालेली आहे. पाऊस आला नाही ही एक मेन गोष्ट आहे. तरी पण बघू आता, अजून पण तसं ढगाळ वातावरण आहे. जर आलाच तर याच्यावरती जरा ताडपत्री किंवा प्लास्टिक कागद वगैरे घालून सगळं कवर करायला पाहिजे. मित्रांनो आता तरी संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला तुळशीचे लग्न लावायला जायचं आहे. आपली तुळस तर मस्तपैकी बघा सजून वगैरे एकदम तयार आहे. आता सर्वात पहिले आपण अनंत आजोबांच्या घराकडे आणि तिथून आपण तुळशीचे लग्न लावायला सुरुवात करणार. तर चला जाऊया. तर मित्रांनो सर्वात पहिले आपण इकडे आलेलो आहोत आमच्या चिटकेश्वर मंदिराकडे. इकडे तुळशीचं लग्न लावून आपण जाणार आपल्या अनंत आजोबांच्या घरी. विघ्नेश्वरं ओंकारं ग्रामो रांगण संस्थितो गणपती दृष्ट वधूवरान करणे दोघे करा ही उभी. तर मित्रांनो आता आपण आलो दुसऱ्या ठिकाणी, म्हणजेच आपल्या अनंत आजोबांच्या घरी. प्रिया आत्याने तर मस्तपैकी रांगोळ काढलेली होती, आपण पाहू शकता किती छान काढलेली आहे. आमच्या नवरदेवाक टोपी बी घातलेली आहे. नगटी समीप नवरा घेऊनिया वागरा शुभ लग्न सावधान.
आणि एक बाया घाल. अरे बाया अगं तू काय टाकू रे धर व्यवस्थित ना ते त्याच्यात घाल की. हा घाल ती. ली कवर दे हर विठ्ठल. सासरी तर मित्रांनो आता आपला चिटको बार पर अनंत आजोबांच्या घराकडे वगैरे तुळशी जंगल झालेलं आहे. आता आपण काही दिशा ताईच्या घराकडे चला. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत. चला मस्त वेगळं सजवलेलं आहे सगळं. हर विठ्ठल. तुमचं वाटतो. आमच्या घराकडे काय 2 टिपके काढले. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा सदा मंगलम शुभ लग्न सावधान. मॅडम चला रे कोणीतरी काढा फोटो काढून दे रे. पेटलो
तर मित्रांनो मस्तपैकी तुळशीचं लग्न पार पडलं. खूप बरं वाटलं, सर्वजण आले होते आणि खूप मजा पण आली. सर्वात पहिले आपण गेलो होतो आपल्या चिटकेश्वर मंदिराकडे, त्यानंतर आपण गेलो अनंत आजोबांच्या घराकडे, त्यानंतर आपण गेलो आपल्या वैभव काकाच्या घराकडे आणि शेवट आपल्या म्हणजेच माझ्या घरी झाला. आणि खूप मजा आली. तुळस वगैरे पण मी छान रंगवली होती. तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर असा होता एकंदरीत आजचा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनल कोकण बाळीबाईला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. बाकी पाऊस तर अजून पण असाच, बघूया कधी जाता. भाता कापूची होत.